शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव विधानसभा व जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। आपल्यासोबत आहेत खासदार प्रफुल्ल पटेल। पटेल साहेब, काय सांगाल, आज तुम्ही आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहात? अतिशय चांगला वातावरण आहे आणि महायुतीचे आमचे उमेदवार शिवाजीराव आढळराव या भागात म्हणजे जुने जाणकार नेते आहे, 3दा खासदार राहिलेले आहेत। मागच्या वेळी जे काय झालं ते बाजूला करा, पण जनसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी एक खूप चांगला एक वातावरण आता दिसायला मिळतं आहे आणि आता सगळे कामाला लागलेलेच आहेत। महायुतीचे जवळपास सगळेच आमदार पण खाली राष्ट्रवादीचे भाजपचेच आहे आणि त्यामुळे इथे वातावरण येणारा काही 4-5 दिवसामध्ये अजूनही तुम्हाला अतिशय उत्तम दिसेल। खरं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे हे तुमचे जुने सहकारी होते, मात्र त्यांच्या संसदीय कामकाजावरती व संसदेतील उपस्थितीवरती तुम्ही नाराजी व्यक्त केली आहे। असं आहे की एखादा चांगलं भाषण देणं तो एक भाग वेगळा, पण खऱ्या अर्थानं लोकसभेची एक जबाबदारी फार मोठी असते। एवढा 20-1 लाख मतदारांचा एक मतदारसंघ, त्याचे विविध प्रश्न आणि त्याला नुसतं एक भाषणाच्याद्वारे आपण दुरुस्त करू शकत नाही। त्याच्यासाठी सारखा पाठपुरावा करावा लागते, काही योजना तयार करावं लागते, काही थोडा आपलाही विजन तिथे म्हणजे एक तयार करावं लागते। तसं काही आम्हाला काही जाणवलं नाही। उलट काही वर्षानंतर तर एकदा ते बोलून गेले की मला काही जमत नाही आणि मी काही एखाद्या वेळेला पुढच्या वेळी उभाही राहणार नाही। तर त्या हिशोबाने आपल्याला असं वाटतंय की माणसाला एवढा काही उत्साह किंवा एवढा काही इंटरेस्ट नव्हता की आपला भागाचा विकास करायचा। खऱ्या अर्थानं एक संधी मोठी असते, खासदार होणं, या देशाच्या लोकसभेवर जाणं फार मोठा एक मान पण आहे, पण त्याचबरोबर जबाबदारी पण एवढीच आहे। एवढ्या मतदारांनी आपल्याला निवडून पाठवलं म्हणजे त्यांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे की आमच्या भवितव्यात काहीतरी घडवेल आणि जो माणूस काही म्हणजे या दिशेने काम जर करत नसेल तर नक्कीच त्याचा परिणाम मतदारसंघाच्या विकासावरही होतो आणि लोकांची पण तुमच्याबद्दल जे एक विश्वसनीयता असते ते पण म्हणजे कमीच होतं। खरं तर पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर हे 2 महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आहेत, मात्र या दोनही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होताना पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमच्याबरोबर आहे। अधिकांश त्याचे म्हणजे आमचे जे संघटनात्मक जे कार्यकर्ते आहे आणि निवडून गेलेले जे जनप्रतिनिधी आहे ते अजितदादाच्या नेतृत्वामध्ये त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे आणि अजितदादा ऑन ग्राउंड म्हणजे जमिनीवर या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप 30-35 वर्षापासून काम करत आलेले आहे। प्रत्येकानं माहीत आहे अजितदादाची काम करण्याची स्टाईल। आता इथे पण अनेक किस्से लोक सांगत होते की काय म्हणजे त्यांना अडचण झाली, लगेच अजितदादाने फोन केला, त्यांनी मार्ग काढला। म्हणजे एक सामान्य माणसाचे लहान प्रश्नापासून मोठे विकासाचे कामं, धोरणात्मक काही कामं, हे सगळं अजितदादाला इतकं चांगलं म्हणजे त्या बाजू म्हणजे या सगळे विषय कळतात आणि त्याच्यामध्ये एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासनिक जे काही त्यांना एक हातोटी पाहिजे ते आहे आणि क्षमता आहे आणि ते निर्णय करत असताना घाबरत नाही, असा धडाडीचा एक नेता आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे। वादाचे पक्का म्हणजे अजितदादा। शेवटचा प्रश्न, राज्यातील सर्व प्रचाराचा विचार केला, अगदी शिरूरचा किंवा बारामतीच्याही प्रचाराचा विचार केला तर कुठेतरी विकासाचे मुद्दे बाजूला पडून वैयक्तिक पातळीवरती प्रचार, वैयक्तिक पातळीवरती टीका-टिप्पणी होते। ते दुर्दैव आहे, कारण आता कसा झाला आहे की मोदी साहेबांचं नेतृत्व एवढा मोठा आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की देशामध्ये सरकार तर मोदी साहेबांचीच येणार आहे, म्हणून आता इथलं स्थानिक काही किरकोळ विषयावर म्हणजे आपसातल्या विषयाला घेऊन म्हणजे ते पूर्ण इलेक्शनला म्हणजे लढायचा प्रयत्न करत आहेत, कारण विकासाच्या मुद्द्यावर किंवा नेतृत्वाच्या मुद्द्यावर हे लढू शकणार नाही, एवढंही सत्य आहे।
विकासाच्या मुद्द्यावर किंवा नेतृत्वाच्या मुद्द्यावरती हे लढू शकत नाहीत, त्यामुळे ते वैयक्तिक पातळीवर टीका करतायत अशी मत या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.